ब्रेन शिफ्टिंग हे दुसरं तिसरं काही नाहीये. तर ब्रेन शिफ्टिंग ह्या ट्रिक्स असतात, वैज्ञानिक ट्रिक्स असतात, म्हणजे सायंटिफिक ट्रिक्स असतात. त्याच्यामध्ये काय करायचं, पालकांनी मुलांच्याकडून ह्या छोटे छोटे प्रयोग करून घ्यायचे म्हणजे काय करायचं, तर मुलांना समोर बसवायचं रोज संध्याकाळी 3 सांजेला. बघा आपण म्हणतो 3 सांजेची वेळ, तर 3 सांजेला बसवायचं. आपल्या घरात देवारा असतो, तो समोर बसवायचं आणि आपल्या मुलाला काय करायचं, एक 25 वेळा श्वास खालीवर घ्यायला लावायचा आणि 26 दीर्घ श्वास घ्यायचा आणि तो 15 सेकंद त्याला रोखून धरायला लावायचा. आता याच्यामुळे काय होतं, तर तुमचा ब्रेन हा अलर्ट मोडला जातो आणि हे सायंटिफिकली प्रूफ. तर त्यानंतर काय करायचं, ब्रेन अलर्ट मोडला गेला की ब्रेनला आपल्याला शिफ्ट करायचं, एका ठराविक फोकस वर आपल्याला अभ्यास करायचा आणि एखादा कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. उदाहरणार्थ 10वीचा एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहत नाहीये, मग हा प्रयोग करायचा त्यासाठी. तर दुसरी ट्रिक काय सांगेन मी, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं, एक छोटीशी मेणबत्ती लावायची आणि 30 ते 40 सेकंद फक्त त्या मेणबत्तीकडे एकटक फोकस करायचं. यामुळे काय होतं, तुमचा ब्रेन शिफ्ट होतो फोकस मोडमध्ये आणि फोकस मोडमध्ये शिफ्ट झाला की तुम्ही कुठलाही कॉन्सेप्ट लक्षात तेवढाच तीव्रतेने बघता ना, तो कॉन्सेप्ट अभ्यास करताना तेवढाच फोकस त्याच्याकडे करताना, त्यामुळे तो बाय डिफॉल्ट लक्षात राहतो. आणि तिसरा प्रयोग काय करायचा पालकांनी, हवं तर तो रिपीट करून व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. तर तिसरा प्रकार काय करायचा पालकांनी, मुलांसाठी आपल्या ब्रेनला आता ऍक्टिव्हेट करायचं ना. ऍक्टिव्हेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर मायक्रोवेट टेक्निक यूज करायची. मायक्रोवेट म्हणजे तुमच्या मुलाला एक 10 ते 15 मिनिटं अभ्यास करायला लावायचा आणि तिथंच बसल्या जागी त्याला फक्त मान थोडीशी उचलून एक 10 सेकंद रिलॅक्स डोळे झाकून शांत डोळे झाकून बसायला सांगायचं, फक्त शांत. यामुळे काय होतं, ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. जो फोकस तुम्ही अभ्यासावर कॉन्सेप्टवर ठेवला होता तो मेमरीमध्ये रिस्टोर केला जातो. आणि या पद्धती पालकांनी आवर्जून करा, रिझल्ट नक्की मिळेल. हा प्रयोग 40 दिवस सलग करणं बंधनकारक.